हाय गाईज, चला सकाळ सकाळ मस्त शेवयाचा उपमा करायला घेतलेला आज नाश्त्याला आणि एका बाजूला दूधसुद्धा तापत ठेवलेलं. कारण आहे ना, काल व्हिडिओ टाकायला म्हणजे माझी तब्येत खूप खराब होती, म्हणून काय माहिती काय झालं, सर्दीच जात नाही आहे, म्हणून व्हिडिओ काय टाकता आला नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि मस्त दुपारच्या जेवणाला मस्त मच्छी फ्राय केलेली आणि डाळ भात केलेलं. मग पहिलं वंशला भरवून घेतलं छानपैकी आणि कामं वगैरे तर सगळं आवरून झालेली मस्त. आता माझ्या आवाजावरनं तर समजतच असेल माझी तब्येत कशी आहे. मग संध्याकाळची वेळ झालेली, वंशने झोपून घेतलेलं कारण दुपारी खाली खेळून आलेला. आणि मस्त किचन वगैरे मी क्लीन करून घेतलं कारण रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती. मस्त सगळं क्लीन वगैरे करून घेतलं छानपैकी, गॅस वगैरे पुसून घेतला आणि मग पहिला भात लावून घेतला. कारण की कुकर लावून घेतलं तर कसं एका बाजूला आपलं भातसुद्धा होतं आणि भाजीसुद्धा होते. म्हणून आज मस्त मच्छीचं कालवण करायचा विचार केलेला आणि कुट्टीची इच्छा होती आज कालवण खायची, म्हणून मी म्हटले चला तेच ते कुट्टी म्हणजे वंशचे पप्पा. आणि मस्तपैकी नाही ना काय करू, हे ना नारळ तोडायला गेली आणि हात कापून बसले. चला असं मग पटापट वाटण करून घेतलं ओल्या खोबऱ्याचं आणि हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचं मस्त छान पेस्ट करून घेतलेली आणि मस्त कढई तापत ठेवली. छान तेल वगैरे गरम झालेलं, मस्त कांदा वगैरे परतून घेतला छानपैकी आणि मस्त छान होते. ओल्या नारळाचं वाटण टाकून ना मच्छी कढी छान होते. तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि छान सगळं म्हणजे गळून घेतलं छानपैकी टोमॅटो वगैरे आणि थोडेच मसाले टाकले कारण मी मच्छीला ऑलरेडी मसाला लावलेला होता, म्हणून भाजताना कांदा टोमॅटो आहे ना थोडेच मसाले टाकून घेतलेले. छान वाटणसुद्धा टाकून घेतलं आणि छान बारीक गॅसवरती मस्त मसाला शिजवून घेतला कारण की जेवढं मसाला शिजणार तेवढं भारी लागणार, म्हणून छान शिजवून वगैरे घेतलं आणि मस्त झाकण ठेवून छान बारीक गॅसवर शिजत ठेवला. आणि इथे येऊन मी थोडासा टाईमपास करत होती असंच, कारण की मसाला शिजत होता म्हणून आणि कुणीच नव्हतं घरी, कुट्टीसुद्धा बाहेर गेलेला, म्हणून काय चांगलं वाटत नव्हतं. मग मसाला वगैरे शिजून झाला, मग नंतर पटकन फिश टाकून घेतली. ही आता हलवा मच्छी आहे, छान आहे, चव तर एक नंबर आहे. आणि मस्त टाकून वगैरे घेतलं, छान परतून वगैरे घेतला आणि मस्तपैकी झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजायला ठेवलं. नंतर बघा 9 वाजत आलेले पण कुट्टी काय अजून आलाच नव्हता. वंशसुद्धा कधीचा विचारत होता मम्मा पप्पा कधी येईल, पण काय आता काम आहे. आणि मग काय 9 वाजून गेलेले, मी म्हटले जरा थोडेसे बोंबील फ्रायसुद्धा करूनच घेते. आणि काय फायनली आला ना कुट्टी. आणि बघा नवऱ्याचा जो टाईम फिक्स असतो तेव्हा आलेलं बरं वाटतं, नंतर मग जरा असं होतं. आणि मस्त कुट्टीने वंशसाठी खाऊ आणलेला आणि माझ्यासाठी सुद्धा खाऊ आणलेला त्याने. आणि तो बोलत होता की तू हे तुझ्यासाठी आहे, तेव्हा लाजत होता थोडासा तो. चला ठीक आहे, असं कधी कधी असं छान वाटतं मनाला. आणि नंतरून ते सगळं आवरून घेतलं, ठेवून घेतलं फ्रीजमध्ये आणि मस्त तिघांनी जेवायला काढलं. चला आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.